श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहे लाल भोपळा जो असतो त्याच्या घाऱ्या, म्हणजे भोपळ्याच्या घाऱ्या बघणार आहे आज आपण। खूप दिवस झाले मी हा भोपळा आणलेला, जवळजवळ मे महिन्यात हा भोपळा आणून ठेवलेला होता आणि ठेवून तो खराब व्हायला लागला अक्षरशः। म्हटलं आता काही खरं नाही, याचं घाऱ्या या बनवावेच लागणार। मी, आई आणि बहीण तिघींनी मिळून एकदम भोपळे घेतलेले होते, त्या दोघींचे कधीच संपले। आईनं आमच्या परत एकदा घाऱ्या केल्या, पण माझा आहे तोच भोपळ्याचं काय म्हणजे लगीन लागत नव्हतं, ते फायनली आज लावलं। व्यवस्थित अशा भोपळ्याच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत आणि खाली एका पातेल्यात उकळत पाणी ठेवलेलं आहे। ते त्याच्यावर जी पुरणाची चाळण असते त्यात भोपळ्याचे जे काप असतात ते घालून उकडायला ठेवलेलं आहे। आता इथं तुम्ही भोपळा खिसून सुद्धा घेऊ शकता, पण मी उकडून घेतलेला आहे कारण हे जरा फास्टमध्ये होतं खिसल्यापेक्षा। खिसून कसं खिसायला थोडा वेळ लागतो आणि शिजवून घेतल्यानंतर मग स्मॅशरने असे भोपळा तो बारीक करून घेतला, पटणं होतो कारण शिजलेलाच असतो त्यामुळे पटणं होतो। आणि त्यानंतर सगळा खीस जो आहे तो एका पातेल्यात काढून घेतला आणि सुरुवातीला मी 1 किलो गूळ आधी घातलेला आहे आणि लागला तर मग नंतरनं थोडा घालायचा। आपल्याला कलरवरून कळतं की गूळ लागतो की नाही। आता हा सेंद्रिय गूळ नाही आहे त्यामुळे थोडंसं म्हणजे विरघळायला थोडं हे दमवणार आहे। सुरुवातीला एक किलो गूळ घातला आणि नंतर परत एक अर्धा किलो मी गूळ घातला आणि गूळ आपला पूर्ण वितळलेला आहे। वितळल्यावर पाणी बघू शकता कसं होतं। आणि या गुळाच्या पाण्यामध्ये सुद्धा जो भोपळ्याचा खिस आहे तो चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा, जेणेकरून गूळ त्याला व्यवस्थित लागला पाहिजे। आणि पाणी मात्र पूर्ण असं आटून द्यायचं नाही, त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं। आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे, बरोबर गूळ आपला झालेला आहे। हे पहा मैत्रिणींनो, मग असे कसं दिसत होतं, पूर्ण असं पिवळं दिसत होतं आणि आता कलर बघू शकता तुम्ही पूर्ण काळपट आलेला आहे। यात गूळ जास्त घालायचा कारण की ज्यावेळी आपण यात गव्हाचं पीठ ॲड करतो त्यावेळी ते सपक होतं, त्यामुळे गूळ यात गुळाचं प्रमाण जरा जास्त वापरावं लागतं। आता जवळजवळ 1.5 किलो गूळ घातलेला आहे एवढ्या खिसाला, जरासं कमी नाही तर 1.5 किलो गूळ घातलेला आहे आणि ते बघू शकता। पण आता ज्यावेळी आपण गव्हाचं पीठ घालू त्यावेळी त्या सपक होतात, लक्षात ठेवा। आणि हे पाणी जे आहे ते पूर्ण आटवायचं नाही आहे, थोडंसं पाणी यात ठेवायचं आणि गार झाल्यानंतर मग यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं। आपल्याला गरम असताना ॲड करायचं नाही, नाहीतर आपल्या ज्या घाऱ्या असतात त्या कडक होतात खूप, त्यामुळे गार होऊसपर्यंत आपण आता ठेवायचं। आता संध्याकाळचे वाजलेले असतील 12 वाजता आल्यात, तर मी आता रात्रभर असंच ठेवणार आणि सकाळी मग पीठ घालणार आहे। तुम्ही 1 तासभर जरी ठेवला असं गार करायला आणि 1 तासाने जरी यात पीठ ॲड करून तुम्ही उद्याला घाऱ्या केला तरी सुद्धा चालतं, कारण पीठ चांगल्या पद्धतीने ते भिजतं त्यामध्ये। आता मी सकाळी उठणार, यात पीठ घालणार आणि दुपारनंतर घाऱ्या करणार, कारण 4 ते 5 तास ते तसंच ठेवलं तर खूप छान घाऱ्या आपल्या होतात। ती सगळी प्रोसेस व्हायला मला रात्री 12 वाजले। मग 12 नंतर मी तसंच ठेवलं, कारण जोपर्यंत ते गार होत नाही तोपर्यंत आपण पीठ त्यामध्ये ॲड करू शकत नाही। मग मी तसंच ठेवलं आणि सकाळी उठल्या आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग पीठ घालत आहे, गव्हाचं पीठ आणि थोडंसंच 2-3 चमचे पोहेकाच्या चमच्याने डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण चवीला खूप छान होतात हरभरा डाळीचं पीठ घातले की। आणि लागल तसं आपण त्यामध्ये पीठ गव्हाचं घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे पहा, इतकंच पीठ घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण तुम्ही जास्त जर घट्ट असं बनवला तर घाऱ्या आपल्या अशा दगडावाने होतात आणि अजिबात तुटत नाहीत, चामट पण होतात, खूप मऊ अशा होत नाहीत। त्यामुळे पिठाचं प्रमाण कमी करायचं आणि जे भोपळ्याचा खिस असतो त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, त्यामुळे घाऱ्या ज्या असतात त्या आपल्या खूप चांगल्या होतात। आणि आता मी जी एक प्लॅस्टिकची पिशवी होती ती व्यवस्थित कट करून घेत आहे, कारण की त्या पिशवीवरच मी घाऱ्या थापणार आहे। मी काय लाटणार नाही आहे, नुसतं असं थापून असं गोळे करून थापायचे आणि गोल गोल करून ते तळून घ्यायचे। आकार जर थोडा वाकडा तिकडा येतो, पण कसं खायला ते चांगलं लागतात। लाटून म्हटला तर तुम्ही म्हणजे लाटायला मग त्यात पीठ खूप घातलं तरच ते लाटायला येतात। जर तुम्हाला लाटून घाऱ्या जर बनवायच्या असतील तर त्यामध्ये काय होतं, मग पीठ खूप ॲड करावं लागतं गव्हाचं। मग ते पीठ तुम्ही जर ॲड केला तर मग घाऱ्या ज्या असतात त्या एकदम कडक होतात
जी वयस्कर लोक वगैरे असतात त्यांना तर अजिबात ते चावायला येत नाही. त्याच्यापेक्षा हे ट्रिक वापरा. थोडंसं तीळ घेतलेलं आहेत मी, कारण की घाऱ्यांना आपण खालवर असं तीळ लावायचं, त्यामुळे खूप तीळ पण ते घाऱ्यांसोबत तळले जातात आणि ते खाताना असे दाताखाली आले की खूप छान लागतं. हे पहा, या पद्धतीने आता खाली प्लॅस्टिकची पिशवीवर मी गोळा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर परत पिशवी झाकलेली आहे आणि वरून असं दाब देत आहे. झाले आपले घारे तयार. 2-3 सेकंदामध्ये घारे आपले म्हणजे थापून होतात. तेच लाटून म्हटला तर तुम्ही लाटायला पाहिजे, मग परत वाटेनं त्याचे काप काढायला पाहिजेत. आणि आता जे थापून घारी होते तसं ती लाटून घारी होत नाही. हीच घारी खूप छान लागते. आता मी तळायला तेल ठेवलं नव्हते, लक्षातच आलं नाही माझ्या. मग पहिला आधी तेल गरम करून घेते, कारण घारी तळण्यासाठी तेलसुद्धा म्हणजे गरम पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही गूळ घालता त्यावेळी गूळ थोडा जास्तच घालायचा, कारण आपण गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळं घाऱ्या आपल्या सपक होतात. लक्षात ठेवा, पीठ ॲड केल्यामुळं. त्यामुळं गुळाचं प्रमाण हे कधीही घारीला जास्त घालायचं. जेवढ्या घाऱ्या आपल्या गोड असतील तेवढ्या चांगल्या लागतात, आणि सपक जर झाल्या तर अजिबात चांगल्या लागत नाहीत. आणि यामध्ये तुम्ही वेलची पूड, जायफळ पूड घालू शकता. मी पण घातले, वेलची पूड तेवढीच घातलेलं आहे, जायफळ काय घातलेलं नाही. पण जायफळ वगैरे घातलं तर खूप छान स्वाद येतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं ॲड करू शकता. एकेकांना जायफळ आवडतं, एकेकांना वेलचीसुद्धा आवडत नाही. असं म्हणजे प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते. आणि सगळ्यात आधी मी आता तेल कडूसपर्यंत असे गोळे गोळे बनवून ठेवते. म्हणजे काय होतं, आपल्याला व्यवस्थित पटपट त्या घाऱ्या थापायला येतात. त्यामुळं मी आधी असं गोळं बनवून ठेवणार आहे. आता सलीलाच मी गोळे बनवायला लावणार आहे आणि थोड्या वेळानं तो पण मला मदत करतो अशा कामामध्ये. तेल कढल्याशिवाय घारी अजिबात तेलात आपण तळायला टाकायचे नाही. हे पहा, असं चेक करायचं तेल आपलं कढलं आहे का. तर कढलेलं आहे तेल. आपण आता ह्या स्टेजला आपण घारी तळायला टाकू शकतो. कारण की जर तेल कढलेलं नसेल आणि तुम्ही घारी जर टाकला तळायला तर पूर्ण अशी घारी ती तेलकट होते आणि अजिबात चांगली लागत नाही ती, आणि तळायलासुद्धा खूप वेळ लागतो. त्याच्यापेक्षा आपण तेल कढल्यानंतरच मग घारी अशी तळायला टाकायची. आता एक एक अशा थापणार आहे. पटणं होतात बघा, थापायचं आणि पटणं टाकायचं. कोणीतरी गोळं वगैरे करून दिलं तर त्या ह्याच्यापेक्षा लवकर होतात. आणि हा भोपळा होता तो आम्ही 50 रुपयाला आणलेला होता. त्यावेळी 50 रुपयाचे 3 भोपळे घेतलेले होते. आमच्या तिथं शेजारी काकी आहेत, त्या भाजीपाला वगैरे विकतात. मग त्यांनी एकदमच असे भोपळे आणलेले होते विकायला. मग त्यांच्याकडून आम्ही 3 भोपळे घेतलेले होते. मला एक, बहिणीला एक आणि आईला एक. तर आईने आणि बहिणीने कधीच ते म्हणजे करून घाऱ्या त्यांच्या संपल्यासुद्धा, मलासुद्धा दिल्या होत्या दोघींनी आणि त्यांच्या संपल्यासुद्धा. परत आईने आणखीन एक भोपळा घेऊन परत घाऱ्या केल्या. पण माझा अजून पहिला जो भोपळा होता त्याच्याच घाऱ्या करायचा पत्त्या नव्हता. आणि काय झालं तर मी असं भोपळा ठेवलेला होता, तर थोडंसं जी भिंत असते ती भिंत त्याला लागून भोपळा बाजूने असा खराब होत होता. मग मी म्हटलं आता तो खराब एकदा जर खराब झाला तर आपण त्याला ठेवून चालत नाही. मग त्याचं पाणी गळून सगळं कुजून तो बाद होऊन जातो. आणि भोपळे शक्यतो मिळत नाहीत बघा, आमच्या इकडे तर मिळतच नाहीत. म्हणजे बाजारात मिळतात पण फोकी करून ठेवलेले असतात 10 रुपये 15 रुपयाला भाजीसाठी. पण अखंड भोपळा खूप महाग असतो. म्हटलं आधीच मिळत नाही आणि मिळालेला पण आपण मात्रा करून टाकण्यात काय अर्थ नाही, म्हणून म्हटलं करून टाकूया. मग त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सगळं शिजवून ठेवलं आणि सकाळी उठून मग पीठ घातलं. परत मग दुपारी काय केलं, कारण की पीठ घातल्यानंतर लगेच आपण घाऱ्या बनवायच्या नाहीत. ते पीठ सगळं एकजीव झालं पाहिजे. गूळ, परत भोपळ्याचा खीस आणि पीठ सगळं एकजीव झालं पाहिजे. तेवढा वेळ आपण एक 5 ते 6 तास ते तसंच ठेवायचं. म्हणजे मग आपल्या घाऱ्या एकदम अशा मऊसूत होतात. खूप छान घाऱ्या झालेल्या आहेत माझ्या. काल हे सुद्धा म्हणत होते घाऱ्या म्हणजे गोड पण चांगल्या झालेल्या आहेत आणि टेस्टलासुद्धा खूप चांगल्या झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्कीच भोपळ्याच्या घाऱ्या करून बघा, खूप छान होतात. कुठं प्रवासाला वगैरे जाणार असाल तरीसुद्धा
अशा घाऱ्या जर करून नेला तर कमीत कमी 5 ते 6 दिवस काहीही होत नाही त्यांना. फक्त आपण भरून ठेवत असताना गार झाल्यानंतर मग भरून ठेवायच्या. गरम गरम भरून ठेवायचे नाही. गरम गरम जर तुम्ही भरला तर मग त्याला भुरा येतो किंवा कोमट वास येतो, मग ते चांगलं लागत नाही. ह्या सगळ्या घाऱ्या व्हायला जवळजवळ मला 1.5 ते 2 तास लागलेले, कारण की उभारून सगळं करायचं आणि एकट्यानंच थापायचं. तर याने श्रीने मला गोळे करून दिलेले होते म्हणून आणि थोडंसं लवकर झालं, नाही तर आणखीन जास्त वेळ लागला असता. आणि घाऱ्या तळत असताना कधीही चॉकलेटी कलर येऊसपर्यंत तळायच्या. अशा पांढऱ्या ठेवायच्या नाहीत. पांढऱ्या ठेवल्या तर त्या अजिबात चांगल्या लागत नाहीत. पूर्ण असं चॉकलेटी कलर येऊसपर्यंत तळायच्या त्या, म्हणजे खूप छान लागतात. श्री आणि हे दोघे पण जाणार होते बहिणीकडं. मग ते एवढं घाऱ्या मी बनवले आणि नंतर मग ती दोघं पण गेली, कारण हे नाईट करून आलेली. त्यामुळे ते म्हणले मी थोडा वेळ झोपतो, कारण नाईट शिफ्ट करून आल्यामुळे कसं रात्रभर जागरण झाल्यामुळे गाडीवर लगेच मारायला जर बसले तर डोळे आपोआप झाकायला सुरुवात होतात. मग मी पण म्हटलं की 2 तास तुम्ही झोपा आणि त्यानंतर मग जावा, कारण यायला पण त्यांना संध्याकाळी 5 ते 6 होणार होते, कारण लांबचा प्रवास होता. आणि पै-पाहुणे आले तर मग आपण लगेच काय तिथनं निघू शकत नाही. आणि घाऱ्या बघू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत. आणि घाऱ्या करत असताना पातळ करायच्या नाहीत, थोड्याशा जाड ठेवायच्या. जेवढ्या जाडमध्ये तुम्ही ठेवाल तेवढ्या एकदम अशा मऊसूत होतात. आणि एवढं पीठ शिल्लक आहे, आता ते आपण नंतरला बनवून घेते, कारण माझं पाय दुखायला आलेले आहेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजची घाऱ्यांची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं, लाईक करणं बिलकुल निःशुल्क आहे. चला तर भेटूया मैत्रिणींनो उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.